नमस्ते. मी आज हसर्णी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर इथे आहे. शेतकऱ्याचं नाव आहे राजेंद्र रामराव आढाव. आपला मोबाईल नंबर 9552 यांनी सुरुवातीला कपासीमध्ये रॉनफेन आणि झॉक्झिट वापरलं होतं. काय फरक वाटला? झॉक्झिटनं बुरशीनाशक हे झाले तिथं आणि हे रॉनफेन पांढरी माशी, लाल लाल कुळीचं हे आणि गोंगाय, पांढरी माशी, थ्रिप्स वगैरे गोंगान सगळं. हो. पिकावर कळा कशी वाटली? मला म्हणजे असं एकदम चकाकी आली, पानावर चकाकी आली. पानावर एकदम धुतल्यासारखं हे झालं. पान एकदम धुतल्यासारखं झालं. एकदम क्लीन कलर मध्ये ग्रीन कलर ग्रीनरी आली. हा, ओके, एकदम टवटवीत पानं झाले. हो. बर, हे तुम्ही बेस्टमॅन सुरुवातीला वापरलं होतं, मला वाटतं टोमॅटोवर वापरलं होतं. टोमॅटो मध्ये लाल कुळी येतो. लाल कुळी होता का? हो होता. तो कंट्रोल झाला. कंट्रोल झाला. तिथं नागाळी आली होती का? नागाळी आली. नागाळी देखील कंट्रोल झाली. मग थ्रिप्स, मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, हा पण विषय या बेस्टमॅनने कंट्रोल होतो. याचं उदाहरण आहे. आणि यांनी टोमॅटोवर देखील बेस्ट लाईन घेतलेला आहे. कापसावरही बेस्ट लाईन घेतात. हे वापरतात, तुम्ही वापरा. हे जे बेस्ट लाईन आहे किंवा रॉनफेन आहे आणि बेस्टमॅन आहे, हे जे प्रोडक्ट आहेत हे बेस्ट ॲग्रोचे प्रोडक्ट एकदम चांगले आहेत. कारण तर याच्यामुळं पिकावर एक चांगली कळा येते आणि पिकाला जे घोंगान किंवा रसशोषक किडीचा जो प्रादुर्भाव होतो तो होऊच देत नाही आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नाची गॅरंटी देते. रॉनफेन किंवा बेस्टलाईन एकदा फवारा, रॉनफेन किंवा बेस्टमॅन एकदा फवारा, किंवा त्याच्यासोबत बुरशीनाशकामध्ये झॉक्झिट, बेस्टलाईन किंवा ट्राय कलर नावाचं कुठलं तरी यापैकी बुरशीनाशक कंपल्सरी वापरा आणि फायदा घ्या. शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार वापरावं का नाही पुढे शेतकऱ्या? हा औषध चांगला आहे. परत एकदा करून राहू द्या व्हिडिओ, परत कट करा त्याला.